नमस्कार मित्रांनो, मराठी जॉब अलर्ट यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. नमस्कार. जर 2026 मध्ये करिअरला एक जबरदस्त सुरुवात करायची असेल तर यंत्र इंडिया लिमिटेड एक खूप मोठी संधी घेऊन आला आहे. चला ह्याबद्दल सगळं काही सविस्तरपणे जाणून घेऊया. आणि संधी किती मोठी आहे तर तब्बल 3979 एवढ्या मोठ्या संख्येने ट्रेड अप्रेंटिसच्या जागा निघाल्या आहेत. खरंच ही एक प्रचंड मोठी संधी आहे आणि म्हणूनच याची प्रत्येक लहान मोठी गोष्ट आपण व्यवस्थित समजून घेणार आहोत. तर आज आपण काय काय पाहणार आहोत. सगळ्यात आधी ही करिअर संधी नेमकी काय आहे, मग यासाठी कोण पात्र आहे, फायदे आणि स्टायपेंड काय मिळणार, निवड प्रक्रिया कशी असणार आहे आणि शेवटी अर्ज करण्यासाठी काय काय लागेल याची संपूर्ण चेकलिस्ट. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून. ही संधी इतकी मोठी का आहे आणि यंत्र इंडिया लिमिटेडचा हा जो ट्रेड अप्रेंटिस प्रोग्राम आहे तो नक्की आहे तरी काय हे आधी समजून घेऊया. तर बघा, ही जी भरती आहे ती 59व्या बॅचसाठी आहे आणि जागा 2 मुख्य कॅटेगरीमध्ये विभागल्या आहेत. ज्यांनी ITI केलेलं आहे म्हणजे XITI त्यांच्यासाठी आहेत 2843 जागा आणि ज्यांनी ITI केलेलं नाही म्हणजे नॉन ITI त्यांच्यासाठी आहेत 1136 जागा. म्हणजे एकूण जवळपास 4000 जागा आहेत. प्रत्येकाला आपापल्या शिक्षणानुसार अर्ज करण्याची ही एक चांगली संधी आहे. ओके, आता येतोय सर्वात महत्त्वाचा प्रश्न. या संधीसाठी कोण पात्र आहे. चला आता पात्रतेच्या ज्या काही मुख्य अटी आहेत त्या एक एक करून पाहूयात. शिक्षण काय हवंय हे अगदी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. बघा, जे नॉन ITI उमेदवार आहेत त्यांना 10वीमध्ये कमीत कमी 50% गुण हवेत आणि त्यातही गणित आणि विज्ञान या 2 विषयांमध्ये प्रत्येकी किमान 40% गुण असणं गरजेचं आहे. आता ज्यांनी ITI केले म्हणजे XITI उमेदवार त्यांना त्यांच्या संबंधित ट्रेडमध्ये NCVT किंवा SCVT मधून किमान 50% गुण हवेत आणि सोबतच 10वीमध्ये सुद्धा किमान 50% गुण असणं बंधनकारक आहे. आता वयाचं काय तर 3 मार्च 2026 या तारखेला वय मोजलं जाईल. कमीत कमी वय आहे 14 वर्ष आणि जास्तीत जास्त 35 वर्ष. पण एक गोष्ट लक्षात घ्या, जे काही धोकादायक ट्रेड्स आहेत त्यांच्यासाठी कमीत कमी वय 18 वर्ष असणं आवश्यक आहे. आणि हो, सरकारी नियमांनुसार SC, ST, OBC आणि दिव्यांग उमेदवारांना वयाच्या अटीमध्ये सूट सुद्धा मिळेल. ठीक आहे, पात्रता तर समजली. आता त्या गोष्टीकडे वळूया जी सगळ्यांनाच इंटरेस्टिंग वाटते, म्हणजे फायदे आणि स्टायपेंड. YIL मध्ये अप्रेंटिस झाल्यावर नक्की काय काय मिळणार आहे ते बघूया. तर दर महिन्याला स्टायपेंड किती मिळेल? इथे दोन्ही कॅटेगरीजमध्ये थोडा फरक आहे. XIT अप्रेंटिसला मिळतील 9600 रुपये दरमहा आणि नॉन ITI अप्रेंटिसला मिळतील 8200 रुपये. म्हणजे प्रशिक्षणाच्या काळात हा एक चांगला आर्थिक आधार नक्कीच आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, हा फक्त स्टायपेंड किंवा नोकरीचा प्रश्न नाहीये. त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे हे अप्रेंटिस ॲक्ट 1961 नुसार मिळणारं एक अतिशय मौल्यवान स्किल बेस्ड ट्रेनिंग आहे. खरं तर हे प्रशिक्षण भविष्यातल्या एका मजबूत करिअरचा पाया ठरू शकतं. चला आता पुढे जाऊया आणि बघूया की सिलेक्शन कसं होणार आहे. म्हणजे अर्ज केल्यापासून ते जॉईनिंगपर्यंतचा पूर्ण प्रवास कसा असेल हे आपण टप्प्याटप्प्यानं समजून घेऊ. निवड प्रक्रिया तशी सरळ आहे. यात मुख्यत्वे 4 टप्पे आहेत. सगळ्यात आधी मिळालेल्या मार्कांवरून एक मेरिट लिस्ट बनवली जाईल. त्यानंतर त्या लिस्टनुसार फॅक्टरी आणि ट्रेड वाईज सिलेक्शन होईल. मग सगळ्या डॉक्युमेंट्सचं व्हेरिफिकेशन होईल आणि सगळ्यात शेवटी एक मेडिकल तपासणी होईल. पण ही मेरिट लिस्ट बनवणार कशी हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. जे नॉन ITI उमेदवार आहेत त्यांचं सिलेक्शन फक्त आणि फक्त 10वीच्या मार्कांच्या टक्केवारीवर होईल आणि जे XITI उमेदवार आहेत त्यांच्यासाठी 10वीचे मार्क आणि ITIचे मार्क या दोन्हींच्या मार्कांची सरासरी काढून मग मेरिट लिस्ट बनवली जाईल. आणि आता आपण आलो आहोत शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, आपली ॲप्लिकेशन चेकलिस्ट. अर्ज यशस्वीपणे करण्यासाठी काय काय गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत ते आता पाहूया. सर्वात आधी या तारखा आपल्या कॅलेंडरमध्ये मार्क करून ठेवा. 30 जानेवारीला नोटिफिकेशन आलेलं आहे. ऑनलाईन अर्ज 1 फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं, अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 3 मार्च 2026. ही तारीख अजिबात विसरू नका. आता ॲप्लिकेशन फी किती आहे ते पाहूया. जे जनरल आणि OBC कॅटेगरीमध्ये येतात त्यांना भरावे लागतील 200 रुपये प्लस GST. आणि जे SC, ST, महिला, दिव्यांग किंवा तृतीयपंथी उमेदवार आहेत त्यांच्यासाठी फी फक्त 100 रुपये प्लस GST आहे. ऑनलाईन अर्ज कसा करायचा? प्रक्रिया अगदी सोपी आहे. सगळ्यात आधी recruit.gov.com या वेबसाईटवर जा.
तेथे आपला चालू ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर वापरून रजिस्ट्रेशन करा. त्यानंतर जो अर्ज उघडेल तो अगदी काळजीपूर्वक भरा. आपला फोटो, सही आणि बाकीची कागदपत्र अपलोड करा. मग ऑनलाईन फी भरा आणि फायनली अर्ज सबमिट करा. आणि हो, सबमिट केल्यावर जी कन्फर्मेशनची PDF येईल ती डाउनलोड करून ठेवायला विसरू नका. अर्ज भरायला बसण्यापूर्वी ही सगळी कागदपत्र हाताशी तयार ठेवा. आपलं लेटेस्ट पासपोर्ट साईज फोटो, स्कॅन केलेली सही, आधार कार्ड किंवा दुसरं कोणतंही वैध ओळखपत्र, 10वीची मार्कशीट आणि जर आपण XITI असाल तर ITIचं सर्टिफिकेट आणि जर आपण आरक्षित प्रवर्गात येत असाल तर जातीचा किंवा दिव्यांग असल्याचा दाखला. तर ही होती यंत्र इंडिया लिमिटेडच्या या मोठ्या अप्रेंटिस भरतीबद्दलची सगळी माहिती. मग आता आपल्या भविष्याच्या उभारणीसाठी तयार आहात ना? अशाच नवीन जॉब अपडेटसाठी मराठी जॉब अलर्ट चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.